आता मस्तपैकी गरमागरम आल्याचा चहा पितेय मी आणि इतका सुंदर झालाय ना चहा. गुड मॉर्निंग गुगू. गुड मॉर्निंग. आम्हाला का वाईट वाटलं माहितीये, किती पोपट छान आहे यार, सिरियसली. हा जर उडून माझ्या गॅलरीत आला तर मी याला सोडणारच नाही, माझ्या जवळच ठेवून. मुक्ताने लायन, खरंच मुक्ता एकटीने लायन हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता ती बंदर आपण तिचं बघूया लाईव्ह, ती सॉल्व्ह करते का. आणि सगळं तळ होते मुक्ता ह्याच्यामध्ये स्विमिंग करते, त्यामुळे हे आता तळ खाली करायचं. आमच्या घरात छोटस पाहुणं आलंय, माव आली म्याव. ती बघ. नमस्कार मंडळी, मी अक्षदा. आजपासून तुमच्या समोर व्लॉग सुरू करते, कारण की डेली व्लॉग असणार आहे आणि याच्यामध्ये मी दिवसभरात काय करते, कुठे शूटला जाते, शूटचं लोकेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तसेच खूप काही गोष्टी आपल्याला आता रोजच्या डेली व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. आणि हा डेली व्लॉग करायची सुरुवात मी का केली तर परवाच्या रात्री मी रील स्क्रोल करत होती, त्याच्यामध्ये मला नॉईज कॅन्सलेशनचं छान ऑप्शन मिळाला आहे. आणि ना त्यामुळे काय होणार आहे माहितीये, मी विदाऊट माईक तुमच्याशी डायरेक्ट मोबाईल पकडून बोलायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे मला कोणतंही डिस्टर्बन्स येणार नाहीये. म्हणजे कंटिन्यू माईक लावा, जर आता मला व्हिडिओ काढायचा तर माईक लावा आणि मग बोलायला सुरू करा, तर नाही, मला डायरेक्ट व्हिडिओ सुरू करायला मिळणार आहे. म्हणून मी खुश झाली. मी विचार केला की चला आजपासून फक्त डेली व्लॉग सुरू करूया, त्याच्यामध्ये काही जास्ती कष्ट नाहीयेत. मोबाईल घ्यायचा, व्हिडिओ चालू करायची आणि सुरू करायचं. ओके, मी जास्ती पकवत नाहीये तुम्हाला. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, छान अंघोळ वगैरे झालेली आहे. आमच्याकडे पाणी जाणार आहे 12 वाजता, त्यामुळे लवकर अंघोळ वगैरे आटपून झालेली आहे, देवपूजा झालेली आहे. आणि हे बघा, हा असा प्रॉब्लेम येतो माझ्या गॅलरीमध्ये. हा पत्रा आहे ना वरचा, हा प्रॉब्लेमॅटिक आहे आणि पावसाची पूर्ण झर आत येते. तो पत्रा असा उलटा फिरतो आणि त्यातून सगळं पाणी गळतं आणि माझी गॅलरी अशी भरून जाते. सो आता आता पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तरी मी हे पाणी काढणार नाहीये, कारण की खूप हालत बेकार होते ह्याच्यात. सुपलीने ते पाणी घ्यावं लागतं आणि बाहेर फेकावं लागतं. ही माझी झाडं आहेत, थांबा तुम्हाला दाखवते. अरे माझं कर्टन आहे ना, एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवते. ही माझी झाड आहे छान छान, कोणतं कोणतं, तुळस आहे, मनी प्लांट आहे, हे पण पीस लिली आहे. त्याच्यानंतर ह्याचं नाव नाही माहिती, तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा, हे रेड कलरचं कोणतं झाड आहे ते. ठीक आहे. हे बांबू प्लांट आहे. जी छान छान झाडं आहेत माझ्याकडे. हे जास्वंद आहे, ज्याला एकच जास्वंद आलेला. हे मोगरा आहे, ज्याला मोगऱ्याच्या जेवढ्या कळ्या आलेल्या तेवढ्याच आहेत, एक्स्ट्रा अशी कळी आलीच नाही या मोगऱ्याला. हे अशी छान छान झाडं आहेत, खूप छान वाटतं. हा माझा क्यूटी फायटर फिश आहे. हाय फायटर. हा बघा, खूप सुंदर दिसतो तो. मला ना त्याच्यासाठी एक छान लाईट वाला टँक ऑर्डर करायचा आहे, जेणेकरून तो छान लाईट मध्ये राहील. त्याच्यासाठी एक छोटा टँक मी ऑर्डर करणार आहे. ठीक आहे. तर आज ना मी तुम्हाला माझ्या स्किन केअर बाबतीत सांगणार आहे. मी काही प्रोडक्ट बाय केलेले आहेत एक्झिबिशन मधून, सो त्या बाबतीत आपल्याला बोलायचंय. त्याआधी मी थोडासा नाश्ता करून घेते आणि मग आपण बोलूया. नाश्त्यामध्ये ना घावणा बनवलेला आहे. घावणाच नाही, ती आंबोळी, सॉरी, आंबोळी आणि बटाट्याची भाजी. सो बटाट्याची भाजी बनवली आहे की कालची? बनवलीस कालची, ओके. सो कालची भाजी आहे बटाट्याची. माई म्हणाली की ते कॉम्बिनेशन खूप छान लागतं, घावणे आणि बटाट्याची भाजी. सो तो नाश्ता करून घेणार आहे, चहा पिणार आहे. म्हणजे डेली व्लॉग मध्ये तुम्हाला हे सगळं कळत जाणार आहे की मी काय खाते, मी काय करते, मी कोणते कोणते स्किन प्रोडक्ट वापरते, किंवा काय डेली रुटीन आहे ते. खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर. तुम्हाला माहिती आहे सीन काय आहे? इतकं सुंदर पाऊस पडतो ना, आणि वार गुरुवार आहे, त्यामुळे काहीच आणू शकत नाही, काहीच मागून पिऊ शकत नाही, मीन्स मंचाव सूप वगैरे. पण हे कॉम्बिनेशन पण छान आहे. मुक्ताला भुट्टा खायचा होता, तिने व्हिडिओ मध्ये बघितला मका शिजवताना, मम्मा मुझे भुट्टा खाना है, भुट्टा. मी ओके, मी ठीक आहे. मग तिच्यासाठी कणीस आणणार आहे मी, छान लिंबू वगैरे पिळून, मस्त मस्का वगैरे ची धार टाकून मस्क्याची, तिला आणि मला भुट्टा फ्राय करणार आहे.
ठीक आहे, चला मी थोडं खाऊन घेते आणि मग तुम्हाला जॉईंट होते. गुड मॉर्निंग मुकू. गुड मॉर्निंग. आम्हाला का वाईट वाटलं माहितीये? का वाईट वाटलंय सांग. सांग का वाईट वाटलंय सांग. कारण आम्हाला नाक आमचं सर्दीने भरलंय आणि आमच्या गॅलरी जे पाणी साठलंय ना, जसं मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं, त्या गॅलरीमध्ये हिला नाव म्हणजे हुडी बनवून खेळायचंय आणि ही त्याच्यामध्ये जाऊन नाईट ड्रेस होता आणि ही जाऊन त्याच्यात बसली त्या पाण्यात. आणि आम्हाला इतकं बरं नाहीये, आम्हाला एवढं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलंय, आमच्या शाळेच्या इतक्या दांड्या झाल्या आहेत, पण आम्हाला जरा पण लाज ही नावाची गोष्ट नाही आम्हाला. कुठे पॅरेट आहे इथे? अय्या हा पॅरेट. मी तुम्हाला सांगते, आमच्या गॅलरी मधून पॅरेट येतात. हे बघा, दिसले तुम्हाला? कुठे गेले? उडाले की काय? हा जाळीमुळे काय दिसे ना. हा मुकू, तू येऊ नकोस. हा बघा, दिसलं पॅरेट? किती पोपट छान आहे यार, सिरियसली. हा जर उडून माझ्या गॅलरी आला तर मी याला सोडणारच नाही, माझ्या जवळच ठेवणार. आणि असे खूप येतात. हे बघा, ह्या झाडावर बसलेले असतात, असे खूप पोपट येतात. तिथे जाऊन बसला या झाडावर. तुम्ही बघितलात किती मस्त पॅरेट होता ना मुक्ता. मुक्ता आई नेहमी मुक्ता बघत्या, मला काही कळतच नाही, तिला बरोबर त्या तारेवर जाऊन बसलेला दिसतो ना मुकू. ये तर असं आम्हाला रडू येत होतं, कारण की आम्हाला नाव करून गॅलरीतल्या पाण्यामध्ये सोडायची होती. बच्चा हॅलो बोल आपल्या फॅमिलीला, बोल. ए मुकूचं काय झालं? ए म्हणजे मुक्ताला बर्थडे विश करा कमेंट थ्रू, म्हणजे मुक्ताचा काल बर्थडे झाला, परवाच्या दिवशी 21 तारखेला ना. मुक्ता काय केलं तुझ्या बर्थडेला? मुकूला सरप्राईज काय केलं? मम्माने काय घेतलं गिफ्ट तुला सांग. मुक्ता पागल आहे, मुक्ताला काय बोलता बिलता येत नाही ना. मुक्ता तुला काय बोलता बिलता येत नाही ना? आम्हाला बरं नव्हतं, आमची तब्येत ठीक नव्हती आणि तरी सुद्धा आम्ही आज त्या नाव करून त्या पाण्यामध्ये भिजायचं होतं आम्हाला ना. हे आता हे की नाही, आमच्या पप्पाने आम्हाला पझल गिफ्ट केलाय आणि हे एवढे आहेत. हे बघ, सगळे इथेच आहेत. लायन इथे आहे, हे बघ, एलिफंटचं इथे आहे. आता तू लावून दाखव कसं बनवतात ते. पहिली वाघ बनवणार, पहिला वाघ बनवणार. ओके, आणि त्याचे दोन के. ओके, बनव. तर किती हुशार आहे माझं बाळ. मग ते आता ते वा, सगळं येतं ग तुला एकदम टकाटक. व्हेरी गुड. तेच बनवलं. यू आर सो इंटेलिजंट यार मुक्ता. मग ए वाव, तुला हे असे पझल्स येतात सॉल्व करता आता? व्हेरी गुड. ओके, ठीक आहे मम्मा, ठीक आहे. खूप छान, खूप छान. आता लायन बनवलेला आहे, आता एलिफंट बनवतो. आता मी पहिला तिचं शूट हे करत होती, काय म्हणतात त्याला, पझल सॉल्व करत होती, पण आम्हाला भाव चढला, मलाच करायचे, मीच करायचे, असं आम्ही रडायला लागलो. मग नंतर काय आम्हाला जमेन ना ते पझल करणं, आमच्या डोक्यावरून जायला लागलं. मग आमच्या जसं डोक्यावरून जायला लागलं तसं मग आम्ही शायनिंग मारायला लागलो आणि मग मम्माची आम्हाला आठवण आली ना मम्मा, ना मुकू ना. गंदू आम्ही पहिला आता हत्ती सॉल्व करतो. मी रायन बोलले, रायनचा ते शेप मी बोललाय. एकदम सोपं पझल आहे हे. छान पण पझल, सोपं आणि छान पझल असतं आमचं. हो, गॅस बंद केला. हत्ती ऑलमोस्ट आमचा होत आला. मम्मा करतोय बंदर करतो, मम्मा बंदर आहे. तुझा मम्मा बंदर आहे.
मग कोण आहे? थांब ना, मला जरा बघू दे ना. अरे हत्तीचा एक पार्ट नाहीये मुक्ता, दुसरं पार्ट नाहीये हत्तीचा इथलं. जा बघ जा. लाईन कर ना तू. जा शोध जा. ये नाही चुप बैठ. जा शोध जा. तर आमचे असे शेप रेडी झालेले आहेत. आणि हे कोणी रेडी केले मुकू? मम्माने. आता मुकू एकटी सॉल्व्ह करणार. आणि जर हे मुकूने सॉल्व्ह केलं तर मम्मा मुकूला नवीन एक ऑर्डर करणार. पण त्याच्या आधी हे तिने एकटीने सॉल्व्ह केलं पाहिजे. ओके मम्मा, मी कोणची सॉल्व्ह करू? लायन. लायन नाही, लायन तुला येतं. लायन येतं. चल तिने करून दाखव मला. मी तुला नवीन एक ऑर्डर करणार पझल. कारण की याच्यात तुझं छान टाइम स्पेंड होतोय. तू मोबाईल पासून लांब राहते आणि थोडे डोकंच लावतेस तुझं. व्यवस्थित सॉल्व्ह करा. मुक्ताने लायन, खरंच मुक्ता एकटीने लायन हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता ती बंदर आपण तिचं बघूया लाईव्ह ती सॉल्व्ह करते का. ओके. वाव, व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. किती हुशार आहे माझं बाळ. डान्स बघू, डान्स बघू, डान्स बघू. अरे बापरे, कसं परत परत अरे 15 जैसे ही डांस किया ना तूने. अभी हाथी हाथी, अभी हाथी हाथी, अभी हाथी, पूरा हाथी बनाने का, अच्छे से हाथी बनाने का. क्या करू? सो आमचा लायन पण झालेला आहे. आणि लायन सोबतचा डान्स बघायचा तुम्हाला. करा लायन सोबतचा डान्स. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हा मंकी डान्स झाला, लायनचा नाही डान्स झाला. हाय. तर आता माझं हे काम आहे. त्याला झोपवलंय म्हणून आता गॅलरीत असं बसायचं तिच्या खुर्चीवर. आणि मी असं सुपलीत पाणी घ्यायचं. हे बघा. आणि तो बाहेर फेकायचं. हे काम आहे. हॅलो. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आजच्या लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्किन केअर, जे मी सध्या स्टार्ट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे एक स्क्रबर आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा एक डिटॅन सोप आहे, जो खूप बेस्ट आहे असं त्या मॅमने मला सजेस्ट केलंय. आणि हे एक फेस टोनर आहे. ओके. सो फेस टोनर मला हवंच होतं. कारण की फेस टोनर नंतर आपली स्किन खूप रिफ्रेशिंग होते. आणि त्यासोबत त्यांनी मला हे 2 छोटे छोटे क्यूट क्यूट असे सोप दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हा एक उपटनचा आहे आणि हा एक कॉफीचा आहे. ते जे माझ्या मुक्कूला दिलंय त्यांनी, थोडं मुक्तासाठी छान की लिहायला तिला क्यूट क्यूट. आणि मी हा एक लुफा घेतलेला आहे फॉर बॉडी स्क्रब. पाय वगैरे कोपर वगैरे काळी होतात त्यासाठी हा एक लुफा घेतलेला आहे. असे छान छान प्रोडक्ट मी त्यांच्याकडून काही विकत घेतलेले आहेत. हे 2 त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे. आणि हे एक त्यांचं ब्रोशर आहे. त्याच्यात त्यांचे सगळे डिटेल मध्ये माहिती दिलेली असते. ओके. आणि मी तुम्हाला ह्याचा प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर आहे जो स्क्रीनवर मेन्शन करते. तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता त्याआधी मी तुम्हाला सांगते की हे सगळे प्रोडक्ट आहेत ना, मी आता ऍक्च्युली शूटसाठी यूज करते. म्हणजे मी आता वापरते आणि मी लगेचच तुमच्या समोर इन्स्टंट रिझल्ट घेऊन येते. ही माझी स्किन आहे, ज्याच्यावर मी काहीही वापरलेलं नाहीये. ही नॅचरल स्किन आहे. ना ही सनस्क्रीन आहे, ना मॉइश्चरायझर आहे, ना काय ना काय लिपबम बिबम काही नाहीये. एवढा लिपस्टिक गिपस्टिक काहीही नाहीये. आता मी हे प्रोडक्ट वापरते आणि तुम्हाला जॉईन होते. ओके. हॅलो. तर किती छान झाली स्किन तुम्ही बघू शकता. आणि मी आता त्याच्यावर स्प्रे करणार आहे हा फेस टोनर, जो मला तिने सांगितला आहे की ते सगळी प्रोसेस 2 प्रोसेस झाल्यानंतर हा फेस टोनर तू कधीही फेस वॉश कर, तेव्हा हा फेस टोनर यूज कर. तुझी स्किन खूप छान हेल्दी राहील आणि हायड्रेट राहील. तुझं पीएच लेवल बॅलन्स राहील. ठीक आहे. जस्ट एवढंच करायचं आपल्याला. ठीक आहे. आमच्या घरात छोटस पाहुणं आलंय. माव आली म्याव. ती बघ कुठे जाऊन बसली.
नको नको हा, तिला त्रास देऊ. आणि तुम्हाला माहिती आहे, खालून माझ्या मुक्ताने घेऊन आले, ब्रेव मुक्ता, ताकदवान मुक्ता. मी घाबरत होते तिला उचलायला, छोटस पिल्लू आहे आणि मुक्कू जाऊन तिला घेऊन आले. आणि ये चाट होती मम्मा कडे. आणि मग त्याचं आणि आवाज आला. तिला मी पाणी दिलं होता तिला आणि ते कलाट आलं होतं ते कलाट पिणे केले शॉक्स आला होता. आता हे पाणी आम्ही ठेवलंय तिला प्यायला, तर थोड्या वेळाने दूध देतो. आणि तिचे पप्पा आले की आपण तिला, मुकुचे पप्पा आले की तिला पण खाली सोडून येऊया. ओके, घरी सोडून येऊया तिला. चल मग खाली सोडून येऊया. आणि पप्पा पप्पा आले की जाऊया. ते असू दे ना. आजी देत. ओके चल. हॅलो. तर ती मांजर इतकं क्यूट आहे ना, खूप गोड आहे, छोटस बाबू आहे. आणि मुकू तर कंटिन्यू तिच्या मागे ना. मुकू आता ह्याच्या खाली जाऊन बसलंय. पण असं सीन झालाय ना की माझी आई म्हणते नको, घरात नाही. एक तर तू घरात नसतेस, दिवसभर शूटला असतेस. आणि ए मुकू खाली सोड तिला. बघ मुक्ता कशी डेंजर आहे आमची, पकडूनच ठेवलं. दाखव मुकू जर आपल्या कॅमेऱ्यात. तर नाकून मारलं. तर आई म्हणते, ओके, तर आई म्हणते की तू नको, दिवसभर नसतेस तर त्यामुळे नको. आणि मुक्ता काय ऐकणार नाही. मुक्त तिचं नुसतं इरिटेट करून सोडेल तिला सारखं. मग आता तिचे पप्पा आले मुकूचे की मग आम्ही तिला नेऊन खाली सोडू. कारण की आम्ही जेव्हा लिफ्टमध्ये तिला घेतलं ना, तर तिची आई आहे ना खालती नुसती अशा दोघी जणी अशा, आई आणि पप्पा होता का काय माहिती, दोघे जण असे नुसते म्याव म्याव म्याव. त्यांना दिसली नाही ती आले ना, त्यामुळे ते दोघं शोधत होते. ते लोक खालती कंटिन्यू शोधत असतील. मग आता मला भीती वाटते की मुक्ताला घेऊन तिला खाली घेऊन जावं. कारण की जर तिने आमच्याकडे बघितलं तर मग ती आमच्या अंगावर झडप वगैरे घालेली तिची आई. त्यामुळे तिचे पप्पा आले मुक्ताचे की तिला आणि मुक्ताला मी पाठवून देईल आणि तिच्या आईजवळ त्या बाळाला पाठवून देऊ. मांजर घ्यायला काय वाटणार नाही, ठेवून घ्यायला. पण मुक्ता तिला खूप त्रास देईल. मुक्ता सतत ती सारखी बाई मीच दचकली माझ्या पायाजवळ आली तर. थांबा तिच्या ना, थांब ना मुकू, तिला नको उचलू सारखी खाली सोड. काही नाही प्यायचंय तिला फिरू दे तिला जरा घरात. आणि तिच्या ना असं उचललं ना, तिच्या सगळ्या आतड्या बितड्या हाडं बिडं तिच्या आपल्या हाताला घेऊन कसं तरी होतं एकदम. चल तू. अशी मज्जा येते. पण तिचे पप्पा आले ना मुक्ताचे की मी मुक्ताला घेऊन ते पिल्लू खाली सोडून येणार आहे. तिला काय कॅरी करणार नाहीये, कारण की मुक्ता तिला हालत तिची बेकार करून टाकले. आणि गॅलरीत पण तिला रात्रीचं ठेवू शकत नाही, कारण की आमच्या गॅलरीत उंदीर येतो आणि उंदीर तिला त्रास देईल बिचारीला. आणि रात्री असं घरात सोडू शकत नाही. हा, उंदीर खूप खतरनाक असतो. इकडे मॅवला त्याच्या मम्मा जवळ सोडून येऊया. तिला मम्माची आठवण येत असेल. मग तुला असं सोडून दिलं, तुझी मम्माला सोडून कोणतरी तुला घेऊन गेलं, तुला चालेल? नाही. मग तिच्या मम्माची तिला आठवण. पप्पा आली तर. हा, पप्पा आले की सोडून यायचं ना. ओके. हॅलो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. आणि आम्ही जाऊन मांजरीचं पिल्लू, म्हणजे मी नाही, मुकुचे पप्पा आणि मुक्ताने जाऊन मांजरीचं पिल्लू खाली सोडून आले. मयूर जेव्हा घरी आला कामावरून, ड्युटीवरून, म्हणाला त्याची आई शोधतीये नुसती खाली. मुक्तात चल पहिला आपण त्या पिल्लाला खाली सोडून येऊ. ते बसलेलं बिचारं पिल्लू, ते पण ना पूर्ण घर आहे ना ढुंडाळलं आमचं. सगळ्या घराच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलं. आणि नंतर एका ठिकाणी ना असं ना एकदम गरीब बिचार, वाईट वाटतंय असं तोंड करून एका ठिकाणी बसून होतं. कोणी काय ऍक्टिव्हिटी करतच नव्हतं. नाही तर आल्या ना थोडं ऍक्टिव्ह होतं, ते घरात विरात फिरत होतं, माझ्या जवळ आलं, बेड वगैरे चढलं, सगळे कोपरे विपरे बघितले. कदाचित ते बाळ पण त्याच्या आईला शोधत असेल. मग मुकूला सांगितलं, समजवलं. मुकू म्हणाली ओके मम्मा आपण त्याला सोडूया. मग तिचे पप्पा आल्यानंतर ते दोघं जण जाऊन ते पिल्लू सोडायला गेले आणि सोडून आले. आता रात्रीचे वाजलेले आहेत 11. उद्या सकाळी निघायचं आहे वसईला वेग एक्झिबिशन कव्हर करायला. सो उद्याचा व्हिडिओ पण वसईचा असणार आहे. दिवा वसई, वसई दिवा, आणि दिवावरून ठाणा, किंवा वसईवरून डायरेक्ट वाया करत ठाणा असं असणार आहे.
तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि आता मी मूवी बघते. दिवा गेला वाटतं देवाचा. आता मी मूवी बघते आणि मूवीचं नाव आहे नो वन किल्ड जेसिका. जर तुम्ही हा मूवी बघितला नसेल तर प्लीज बघा. एकदम क्षुल्लक कारणावरून एका मुलीचा जीव घेतला, गोळी मारून शूट आउट केलेला आहे तिला. आणि विद्या बालन आहे त्या मूवीमध्ये आणि राणी मुखर्जी आहे. मूवी खूप सुपर्ब आहे. मी ऑलमोस्ट तो 3-4 वेळा बघितलाय, पण आता खूप गॅपने पण पुन्हा बघते. त्यामुळे बघायला मजा येणार आहे. आणि जर तुम्ही हा मूवी बघितला नसेल तर नक्की बघा. बाय बाय. गुड नाईट.